अस्सलाम वालेकुम. मोहम्मद अँड सोफी गोट फ्रॉम रत्नागिरी. आजची व्हिडिओ बेस्ट होणार आहे, तर व्हिडिओ एंडसर बघा. ही व्हिडिओ खास पलाईवाले जे कस्टमर आहेत आणि जे पलाईवर बकरे देतात त्यांच्यासाठी आहे. तर ह्या पोर दाखवतो, होच रिझन आहे की पलाईवाल्यांसाठी काहीतरी म्हणजे मी बेस माहिती देईन. तर ह्या पोर आला होता आमच्याजवळ 30 मे 2026 आणि ह्या पोराची मी व्हिडिओ इन्स्टावर टाकली, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर, की ह्या पोर 15 किलोवर राहिला होता. तर मी ह्याच बोलीन लोकांना की एवढी छोटी पोरा घेऊ नको, ह्याच्यात मोर्टॅलिटीचं चान्स जास्ती असते, तुमचं पैसं फुकट जाईल. परत दुसरी बात, तुम्ही पलाईवर देताव, पलाईवर एवढी छोटी पोरा आल्यानंतर सेट होसाठी मोप टाईम घेतात, दवा पाणी जास्ती होते आणि जी डॉक्टर जो दवा यूज करते ती बेसची असते, त्याची पावर जास्ती असते. कारण की पोर मेला पण नाही पाहिजे, बेस पण जायला पाहिजे, त्या पोराच्या कंडिशनवर असते आणि त्याच्यापासून होते असा घेऊसाठी म्हणजे 2-3 महिने त्यांचे असेच जातात. तर तुमची ह्याच्यात पलाई पण फुकट जाईल. म्हणून मी हाच बोलीन की जर पोरा तुम्हाला घ्यायची आहेत ते मट्टी घ्या, भले ती 30-35-40 किलो घ्या, 45 किलो घ्या, 2 दात घ्या, ते चालेल. कारण की कसं आहे, तुमची पलाईचा जो पैसा आहे तो तुमचं वसूल होईल आणि फार्मवाल्याला पण रिझल्ट देण्यासाठी बेस पडेल. कारण की छोट्या पोळ्यामध्ये बिमारी येते आणि वेट गावत नाही आणि जर दवाई त्याला यूज झाली त्याचा तेवढा ग्रोथ घेत पण नाही आणि मग तुम्हाला असं वाटते फार्मवाल्याचा रिझल्ट नाही. हालांकी फार्मवाले आपली मेहनत पुरी करतात, आपला एफर्ट पुरा देतात, पण तुम्ही जेव्हा सिलेक्ट करता जानवर तेव्हा सोच समजून सिलेक्ट करा आणि आपलं पैसो टाका. कारण की पैसो घेताना पण टाकूचं आहे ना, पलाईला देताना पण पैसो टाकूचा आहे. तर माझी अशी राय असेल की जर तुम्ही पोर घेतला ते बेसच घ्या, मट्टा घ्या आणि पलाईवर देसा. कारण की बोलूचं होच रिझन आहे की ह्याला माझ्याजवळ छोटी पोरा मो पाहिलीत आणि माझी राय अशी असेल की पोरा जर घेतली ते सेट पोरा घ्या, इकडचीच घ्या, फार्मवरशी घ्या, बाहेरशी पोरा घ्यायला अवॉइड करा जेवढा होईल तेवढा. आणि व्हिडिओ कशी लागली ही कमेंट्स करून जरूर सांगा आणि चॅनलला फॉलो जरूर करा. टेक केअर. अल्लाह हाफिज.